Good morning, dear students. Welcome to my Poly classes. Me, Vinod Sonone. Please subscribe our YouTube channel. अगर आपने नहीं किया है सब्सक्राइब तो प्लीज सब्सक्राइब कर लीजिए. आमच्या YouTube चॅनलचं नाव आहे सीमा बक्षी. 10th स्टैंडर्ड साइंस एंड टेक्नोलॉजी पहला लेसन ग्रेविटेशन का हम डिस्कस करें. इसके पहले के वीडियो लेक्चर में हमने डिस्कस किया था मास एंड वेट. अब वेट से रिलेटेड एक क्वेश्चन दिया है, उसका आंसर मैं आपको बताता हूं. दिस क्वेश्चन इज गिवन ऑन पेज नंबर 10. पेज नंबर 10 वरती यूज युअर ब्रेन या हेडिंगच्या अंडर एक प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. सेकंड तो प्रश्न असा आहे की सपोज यू आर स्टँडिंग ऑन अ टॉल लॅडर. एक खूप उंच अशी लॅडर आहे आणि त्या लॅडरच्या वरती तुम्ही उभे आहात. If your distance from the center of the earth is 2 r, किती उंच आहात तुम्ही? तर अर्थच्या सेंटर पासून तुमचं डिस्टन्स किती आहे? ट्वाइस द रेडियस. असं जर असेल तर त्या ठिकाणी व्हॉट विल बी युअर वेट? तो वहां आपका वेट कितना होगा? असा हा प्रश्न आहे. त्याचा आन्सर आपण पाहूया. पहिले क्वेश्चन समझ लो. दिस इज अर्थ. ये सेंटर. दिस डिस्टेंस इज रेडियस ऑफ द अर्थ. इथे एक लैडर है, एक काफी बड़ा सीढ़ी है लैडर, और आप यहां पर खड़े हो. फ्रॉम द सेंटर ऑफ द अर्थ, अर्थ के सेंटर से जहां आप खड़े हो वो डिस्टेंस कितना है? सो दैट इज ट्वाइस आर. This distance is twice the radius. असं जर असेल तर या ठिकाणी what will be your weight? यहां पर आपका वेट कितना होगा? असा हा प्रश्न आहे. सपोज वेट मास ऑफ द पर्सन इज m. m काय आहे? त्या व्यक्तीचं मास जो लॅडरच्या वरती उभा आहे. सो लेट्स कन्सिडर m एज मास ऑफ द पर्सन. आता हा व्यक्ती जर ऑन द सरफेस आहे इथे, मतलब ऑन सरफेस किंवा ऑन अर्थ सरफेस. If the person is on the surface of the earth, then what will be weight of the person? त्याला आपण म्हणूया w. It will be m into g, mass multiplied by gravitational acceleration on the surface. आपल्याला माहिती आहे g किती राहते? On the surface it is capital G capital M by r square. तो यहाँ पर अगर आप वैल्यू डालते हो, so this become mass into g. त्याच्या ठिकाणी ते लिहावं लागेल g m by r square. This is this is weight of the person where he or she is on the surface of the earth. आता जर ती व्यक्ती इथे आहे, when the person is at the top of the ladder, so at the top of ladder weight किती असेल? समजा वेट आहे w डॅश, जे आपल्याला फाइंड करायचं आहे. So when the person is at the top of the ladder, suppose the weight is w dash. Okay, w dash किती असेल? So this w dash will be mass multiplied by g dash. g dash म्हणजे त्या लॅडरच्या टॉपच्या ठिकाणी असणारं ग्रॅव्हिटेशनल एक्सिलरेशन. At the top of the ladder, this is gravitational acceleration. मास बदलता नहीं है, मास सेम राहते. So this is weight at the top of the ladder. आता g dash किती असेल? g dash कितना होगा? So according to that formula, g dash will be g into m upon r dash square. r dash मतलब new distance, and that will be twice of r. याला जर आपण सिम्प्लिफाय केलं
तर हे आपल्याला भेटेल m इंटू जी एम। यहाँ पर अगर आप वैल्यू डालते हो r डैश इक्वल टू 2r और उसका स्क्वायर अगर किया तो वो हो जाएगा 4r स्क्वायर। ये डायरेक्ट लेना है 2r त्याचा स्क्वेअर 4r स्क्वेअर। अशा प्रकारे w डॅश म्हणजे वेट ॲट द टॉप ऑफ द लॅडर आपल्याला मिळत आहे की 1/4 मी वेगळं केलं आहे। आता इथे असेल m इंटू gm by r square. Now what is gm by r square? It is gravitational acceleration on the surface. So this is equal to 1/4 m into g. G small g. Now what is m into g? It is the weight on the surface. So we are getting w dash equal to 1/4 into w। ऐसा क्या अर्थ होगा? इसका क्या मतलब? So weight of the person at the top of the ladder कितना होगा? 1/4 of weight of the person on the surface of the earth। मतलब उस व्यक्ति का जितना weight on the surface of earth होगा उसका 1/4 weight होगा at the top of the ladder if the ladder is at a distance of 2r from the surface of the earth। तर जे आपल्याला प्रश्नामध्ये विचारलं होतं की लॅडरच्या टॉपच्या ठिकाणी त्या व्यक्तीचं वेट किती असेल त्याचा आन्सर आहे जितकं अर्थ सरफेस वरती असेल त्याच्या 1/4। जितना सरफेस पे होगा उसका 1/4 वेट होगा at the top of the ladder। So this question is there on page number 10 आणि अशा प्रकारे त्याचा आन्सर आहे। आन्सर पुस्तकामध्ये दिलेला नाही, अशा प्रकारे त्याचा आन्सर आपण लिहू शकतो। शेवटी याचं स्टेटमेंट लिहावं लागेल। सो वेट ॲट द टॉप ऑफ द लॅडर वुड बी 1/4 ऑफ हिज वेट ऑन द सरफेस ऑफ द अर्थ। हे झालं त्या प्रश्नाचं आन्सर। लेट्स मूव ऑन टू नेक्स्ट टॉपिक। आता पेज नंबर 10 वरती तुम्हाला एक पिंक बॉक्स दिसतो आहे। एक पिंक रेक्टेंगल आपको दिखाई दे रहा है। त्या पिंक रेक्टेंगल मध्ये तुम्हाला ग्रॅव्हिटेशनल वेव्ह याच्याबद्दल काही माहिती दिलेली आहे, काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे। तो ये जो इन्फॉर्मेशन है ग्रॅव्हिटेशनल वेव्ह क्या होता है ही माहिती तुम्ही त्या पिंक बॉक्स मधून वाचून घ्यायची आहे। सिंपल है, ये आपको वहां से पढ़ना है और ये आपको ख्याल में रखना है, कारण याच्यावरती सुद्धा परीक्षेमध्ये एखाद्या वेळेस प्रश्न येऊ शकतो। याची एक लहान माहिती किंवा ब्रीफ डिस्क्रिप्शन तुम्हाला त्या ठिकाणी दिलेलं आहे, ते तुम्ही वाचायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे। जर नाही समजलं तर मला कॉल करून विचारायचं आहे। याच्यामध्ये एक शब्द आलेला आहे LIGO। व्हॉट इज लिगो? तर ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ज्या आहेत या खूपच वीक असतात। या वीक ग्रॅव्हिटेशनल वेव्हजला डिटेक्ट करण्याचं हे एक इंस्ट्रूमेंट आहे। तो ये एक इंस्ट्रूमेंट है जो ग्रैविटेशनल वेव को डिटेक्ट कर सकता है, कैच कर सकता है, आणि त्याचं नाव आहे LIGO। याचा फुल फॉर्म सुद्धा त्या ठिकाणी दिलेला आहे। इसका फुल फॉर्म भी आपको लर्न करना है एंड द फुल फॉर्म इज लेजर इंटरफेरोमीटर ग्रैविटेशनल वेव्स ऑब्जर्वेटरी। याचा फुल फॉर्म काय आहे? फुल फॉर्म सुद्धा परीक्षेमध्ये येऊ शकतो। वन एका मार्गासाठी लेजर इंटरफेरोमीटर ग्रैविटेशनल वेव्स ऑब्जर्वेटरी। तो ये एक ऐसा इंस्ट्रूमेंट है जो ग्रैविटेशनल वेव को कैच कर सकता है, डिटेक्ट कर सकता है। तो ही शॉर्ट मध्ये जी माहिती आहे त्या ठिकाणी दिलेली ती तुम्हाला वाचायची आहे आणि लर्न करायची आहे। लेट्स मूव ऑन टू द नेक्स्ट टॉपिक। आजच्या आपल्या व्हिडिओ लेक्चरचा हा शेवटचा टॉपिक असेल and the topic is on page number 11। टॉपिकचं नाव आहे फ्री फॉल। इंपॉर्टेंट टॉपिक, इंटरेस्टिंग टॉपिक। नाउ व्हाट इज फ्री फॉल? इसको समझने के लिए सपोज ये पेन है, कोई ऑब्जेक्ट है, इसको मैंने ऐसे पकड़ के रखा,
ये नीचे गिरता है क्या? हा खाली पडतो आहे का? आंसर आहे नाही. ठीक आहे. आता तो का नहीं पड़ता है, याच्या मागचं सायन्स आपण बघूया. तो पेन को अगर आपने ऐसे पकड़ के रखा तो पहले मेरे को ये बताओ कि ये पेन पर कौन कौन से फोर्सेस एक्ट हो रहे हैं, या पेन वरती कौन कौन से फोर्सेस एक्ट होत आहेत या स्थितीमध्ये. दोन फोर्सेस याच्यावरती काम करत आहेत. एक आहे याचं वेट म्हणजेच ग्रेविटेशनल फोर्स जो अर्थ इस पर डालता है. सो वन फोर्स इज वेट ऑफ द पेन एक्टिंग डाउनवर्ड खालच्या दिशेने, हा एक फोर्स. दुसरा कोणता फोर्स ऍक्ट होत आहे? दुसरा फोर्स आहे आपण टाकलेला. आपण त्या पेनला असं धरून ठेवलेला आहे ना, म्हणजे आपण त्याच्यावरती एक फोर्स टाकलेला आहे, मस्क्युलर फोर्स त्याला म्हणूया. त्या मस्क्युलर फोर्सने आपण त्या पेनला धरून ठेवलेला आहे. तो कोणत्या दिशेला असेल? तो इट इज अपोजिट टू वेट. वेट ऑफ द पेन डाउनवर्ड आहे आणि आपण जो फोर्स टाकलेला आहे धरण्यासाठी त्याला तो आहे अपोजिट डायरेक्शनला. हे दोन्ही फोर्सेस इक्वल आणि अपोजिट आहेत म्हणून त्यांनी एकमेकांना कॅन्सल केलेलं आहे आणि या पेन वरती टोटल फोर्स 0 ऍक्ट होत आहे. प्रत्यक्षात दोन फोर्सेस ऍक्ट होत आहेत पण ते दोन्ही एकमेकांना कॅन्सल करतात आणि नेट फोर्स इज 0. सो द पेन इज नॉट फॉलिंग डाउन, म्हणून तो पेन खाली पडत नाही. ठीक है. आता या दोन फोर्सेस पैकी ये दो फोर्सेस में से अगर मैंने जो मस्क्युलर फोर्स डाला उसको हटा दिया तो क्या होगा? कोणता फोर्स काढून टाकायचा आपल्याला? आपण टाकलेला फोर्स जर आपण काढून टाकला तर काय होणार आहे? फोर्स काढल्यानंतर तो पेन खाली पडणार आहे. का खाली पडणार आहे? कारण मस्क्युलर फोर्स रिमूव्ह केल्यानंतर त्या पेन वरती एकच फोर्स ऍक्ट होत होता किंवा होणार आहे, and that is gravitational force towards center of the earth. म्हणून त्या फोर्स मुळे ती वस्तू खाली पडते, तो ऑब्जेक्ट खाली पडतो. तर खाली पडत असताना हा एकच फोर्स त्याच्यावरती ऍक्ट होत आहे. अशा प्रकारचं जे मोशन आहे ज्याच्यामध्ये बॉडीवरती एकच फोर्स ऍक्ट होतो, and that is gravitational force alone. अगर बॉडी पे एक ही फोर्स एक्ट होता है जो ग्रेविटेशनल फोर्स होता है, तो अंडर द इन्फ्लुएंस ऑफ दैट फोर्स जे बॉडीचं मोशन आहे खाली पडण्याचं त्या मोशनलाच म्हणतात फ्री फॉल. सो व्हाट इज फ्री फॉल? सो फ्री फॉल इज द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट अंडर इन्फ्लुएंस ऑफ ग्रेविटेशनल फोर्स ओनली. So it is a motion under gravitational force alone. हा शब्द महत्वाचा आहे, alone. कारण एकच फोर्स काम करणार आहे, एक ही फोर्स बॉडी पे एक्ट होगा, दैट इज ग्रेविटेशनल फोर्स. और उसकी वजह से जो बॉडी नीचे गिरता है, जो बॉडी का मोशन होता है, दैट इज कॉल्ड अ फ्री फॉल. तो क्या सकते हैं? एक स्टेटमेंट में बोल सकते हैं कि फ्री फॉल इज मोशन ऑफ अ बॉडी, मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट, मोशन ऑफ अ पार्टिकल अंडर इन्फ्लुएंस ऑफ ग्रेविटेशनल फोर्स अलोन. फक्त ग्रेविटेशनल फोर्सच्या इन्फ्लुएन्सने जे मोशन बॉडीचं राहते, दैट मोशन इज नोन एज फ्री फॉल. दिस इज द मीनिंग ऑफ फ्री फॉल. आणि इसके थोड़ा और डिटेल्स. आता फ्री फॉल होत असताना ऑन द सरफेस ऑफ द अर्थ जर आपण विचार केला तर फ्री फॉल होत असताना जेव्हा ती बॉडी खाली पडते त्याच्यावरती एकच फोर्स ऍक्ट होतो असं आपण म्हटलेलं आहे, दॅट इज ग्रेविटेशनल फोर्स. पण बिकॉज ऑफ द ऍटमॉस्फियर, बिकॉज ऑफ द एअर मुळे खाली पडत असताना एअर काही प्रमाणात फ्रिक्शन फोर्स त्या बॉडीवरती टाकते. नीचे गिरते समय एअर फ्रिक्शन फोर्स भी बॉडी पर डालता है, that is called air resistance. हा सुद्धा फोर्स त्या प्रमाणात राहतो. म्हणून एटमॉस्फियर मध्ये जे फ्री फॉल आहे ऍक्च्युअली ते आयडियल फ्री फॉल नाही. जर तुम्हाला आयडियल फ्री फॉल हवं असेल तर तुम्हाला एअर काढून टाकावे लागेल. म्हणजेच काय लागेल त्या ठिकाणी आपल्याला? तो वहां पर आपको लगेगा वैक्यूम. तो वैक्यूम के अंदर होता है आयडियल फ्री फॉल. एअर मध्ये फ्री फॉल होत असताना एअर रेजिस्टन्स त्या ठिकाणी काम करते म्हणून ते परफेक्ट फ्री फॉल नाही. मग आयडियल फ्री फॉल केव्हा मिळेल आपल्याला, कुठे मिळेल? सो इट इज इन वैक्यूम. इन शॉर्ट
Free fall is motion of a body under influence of gravitational force alone. आता या फ्री फॉल साठी आपण इक्वेशन्स ऑफ मोशन अप्लाय करणार आहोत. हे तुमचं 9th स्टँडर्ड मध्ये झालेलं आहे. इक्वेशन्स ऑफ मोशन 3 आहेत. फर्स्ट इक्वेशन इज v equal to u plus at. सेकंड इक्वेशन आहे s equal to ut plus 1 by 2 at square. आणि थर्ड इक्वेशन आहे v square equal to u square plus twice s. इक्वेशन तुम्हाला माहिती आहे, मागच्या वर्षी तुम्हाला सायन्स मध्ये होते. फायनल वेलोसिटी, इनिशियल वेलोसिटी, एक्सिलरेशन, टाइम, डिस्प्लेसमेंट अशा या क्वांटिटीज आहेत. नाउ लेट्स अप्लाय. आता हे तिन्ही इक्वेशन्स आपल्याला फ्री फॉल साठी अप्लाय करायचे आहेत. सो व्हेन वी अप्लाय द इक्वेशन्स फॉर फ्री फॉल, तो इन केस ऑफ फ्री फॉल होत असताना सुरुवातीला ती बॉडी थांबलेली असेल. इनिशियली द बॉडी इज ॲट रेस्ट, म्हणून इनिशियल वेलोसिटी फ्री फॉल मध्ये 0 रहते. इसको जब हम फ्री फॉल के लिए लिखेंगे तो इनिशियल वेलोसिटी हमको 0 लेना पड़ेगा, कारण सुरुवातीला ती स्थिती ॲट रेस्ट राहते, वस्तू थांबलेली असते. तो इनिशियल वेलोसिटी 0 होगा. आणि जे एक्सिलरेशन आहे फ्री फॉल होत असताना, दिस एक्सिलरेशन इज नथिंग बट gravitational acceleration. तो a equal to g. For free fall, u equal to 0, a equal to gravitational acceleration. या दोन्ही गोष्टी आपल्याला या ठिकाणी आता अप्लाय करायच्या आहेत. Putting these values here, so what will be the equations of motion for free fall? तो free fall के लिए पहला इक्वेशन क्या होगा? v equal to u plus at. u is 0 and a is g, so we get v equal to 0 plus gt, or we can write v equal to g. So this is the first equation of motion for free fall. So by second इक्वेशन मध्ये या दोन्ही व्हॅल्यूज आपल्याला पुट करायच्या आहेत. तर इथे 0 येणार आहे आणि या ठिकाणी g येणार आहे. सो वी गेट s equal to 0 into t, that will be 0, plus half into gt square. a च्या ठिकाणी आपण g घेतलेला आहे. सो सेकंड इक्वेशन बिकम s equal to half gt square. This is second equation of motion for a free fall. तीसरा थर्ड इक्वेशन आहे v square equal to u square plus twice s, u 0 आणि a small g इथे टाकायचं. So this become v square equal to 0 square, that will be 0, plus 2as, इथे g येणार आहे तो 2gs. अशा प्रकारे थर्ड इक्वेशन बिकम v square equal to 2gs. This is third equation of motion, but for a free fall. तो हे फ्री फॉल साठी इक्वेशन्स ऑफ मोशन आहेत. हेच इक्वेशन आहे, फक्त या दोन गोष्टी आपण या ठिकाणी इंट्रोड्यूस केलेल्या आहेत. बिकॉज ऑफ दिस टू ये तीनों इक्वेशन ऐसे हो जाते हैं. ये आपको दिया है पेज नंबर 11 पर. ये सर तुम्हाला पेज नंबर 11 वरती दिलेला आहे. इसी प्रकार का क्वेश्चन एग्जाम में आ सकता है कि व्हाट आर द इक्वेशंस ऑफ मोशन फॉर फ्री फॉल. फ्री फॉल के लिए इक्वेशंस ऑफ मोशन कैसे होंगे, क्या होंगे. तो पहले आपको ये लिखना है और इसमें फिर ये इंट्रोड्यूस करना है कि फ्री फॉल के लिए ये दो बातें, बिकॉज ऑफ दीज टू ये इक्वेशंस ऐसे बन जाते हैं. तो पहला इक्वेशन बनेगा v इक्वल टू gt फ्री फॉल के लिए. फ्री फॉल के लिए दूसरा इक्वेशन s इक्वल टू हाफ gt स्क्वायर, और फ्री फॉल के लिए तीसरा इक्वेशन बनता है v स्क्वायर इक्वल टू ट्वाइस gs. नेक्स्ट एक इंपॉर्टेंट बात, जब हम फ्री फॉल की बात करते हैं, फ्री फॉल होत असताना ऑब्जेक्ट हा खाली पडतो. सो व्हेन ऑब्जेक्ट इज फॉलिंग डाउनवर्ड,
डाउनवर्ड मोशन, जब ऑब्जेक्ट का मोशन नीचे की तरफ होता है तो एक्सीलरेशन ड्यू टू ग्रेविटी जो होगा ये हमको पॉझिटिव्ह लेना पडेगा. आणि हे जर बॉडीचं मोशन अपवर्ड आहे, वरच्या दिशेला जर बॉडी जात असेल, अपवर्ड मोशन, जैसे किसी ऑब्जेक्ट को अगर आपने ऐसे ऊपर फेंका तो वो ऑब्जेक्ट जब ऊपर जाएगा, उसका मोशन जब ऊपर की तरफ होगा, तर त्या केसमध्ये मात्र आपल्याला एक्सीलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जे आहे हे निगेटिव्ह घ्यायला लागेल. हे आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करताना लक्षात ठेवायचं आहे. जब भी हम प्रॉब्लम नेक्स्ट पीरियड में हम प्रॉब्लम सॉल्व करेंगे तो अगले वीडियो लेक्चर में जब हम प्रॉब्लम सॉल्व करेंगे तो ये दो बातें आपको ध्यान रखना है. Whenever the motion is downward, it is free fall. डाउनवर्ड मोशन असताना जी किती घ्यायचं आपल्याला, तर पॉझिटिव्ह घ्यायचं. आणि हे जर मोशन त्या बॉडीचं अपवर्ड असेल, इफ द बॉडी इज मूव्हिंग इन द अपवर्ड डायरेक्शन, तर ग्रॅव्हिटेशनल एक्सिलरेशन मात्र आपल्याला त्या ठिकाणी निगेटिव्ह घ्यावं लागेल. इसका यूज हमको प्रॉब्लम में करना है. ठीक है. सो दिस इज द शॉर्ट टॉपिक, दैट इज फ्री फॉल. दोनों गोष्टी याद लक्षात ठेवायच्या आहेत की व्हाट इज फ्री फॉल, त्याचा अर्थ काय आहे, उसका मीनिंग क्या है, और फ्री फॉल के लिए इक्वेशंस ऑफ मोशंस क्या होगी. या दोन कंडिशन मुळे फ्री फॉल साठी इक्वेशंस ऑफ मोशन काय आहे. आता फ्री फॉल याच्यावरती आधारित काही प्रॉब्लेम्स आहेत, काही प्रश्न आहेत, मॅथमॅटिकल प्रॉब्लेम आहेत. ते मॅथमॅटिकल प्रॉब्लेम्स आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर मध्ये डिस्कस करणार आहोत. तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे हे तीन इक्वेशंस, किंवा हे लक्षात ठेवलं तरी चालेल, पण याच्यामध्ये आपल्याला या दोन कंडीशंस अप्लाई करावे लागतील. इसी वजह से ये इक्वेशन ऐसे हो जाते हैं. ये तीनों इक्वेशन आपको ध्यान में रखना है, प्लस ये दो बातें ध्यान में रखना है. मोशन जर डाउनवर्ड असेल तर ग्रॅव्हिटेशनल एक्सिलरेशनला पॉझिटिव्ह घ्यायचं, आणि मोशन जर वरच्या दिशेला असेल तो ग्रॅव्हिटेशनल एक्सिलरेशन को नेगेटिव लेना पड़ेगा. अकॉर्डिंगली we will solve the problem, we will discuss the problem in the next video lecture. ठीक है. आजच्यासाठी इतकंच. Have a nice day. Thank you.